श्री गणेशाय नमः। गणेश चतुर्थीचे महत्त्व। भगवान शिवाने भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेशाचे पुनरुज्जीवन केले, जो गणेश चतुर्थी उत्सव म्हणून साजरा केला जातो। दुसरीकडे भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाने महान शास्त्र महाभारत लिहायला सुरुवात केली, अशी ही एक मान्यता आहे, म्हणून हा दिवस गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो। या खास दिवशी काय करावे? गणेशाची आराधना केल्याशिवाय कोणताही जप, तपश्चर्या, अनुष्ठान इत्यादी पूर्ण होऊ शकत नाहीत। गणेश मूर्तीची स्थापना पूर्व किंवा उत्तर दिशेला पिवळे कापड पसरून करावी। एक दिवस आधी पार्वतीची मूर्ती आणि त्याच दिवशी सकाळी श्री गणेशाची मूर्ती आणावी। श्री गणेशाच्या खाली पिवळ्या अक्षताने स्वस्तिक बनवा। पोस्ताच्या चार कोपऱ्यात केळीचे खांब ठेवा। श्री गणेशाच्या डाव्या बाजूला पार्वतीची प्रतिष्ठापना करा। श्री गणेशाच्या उजव्या बाजूला 2 कलश, एक रुद्र, एक वरुण स्थापित करा। अल्पना, रांगोळी, बंडनवार इत्यादींनी प्रार्थनास्थळ सजवा। पंचामृत, सुगंध, अक्षत, फुले, उदबत्ती, नैवेद्य, फळ इत्यादींनी पूजा करावी। रोज 21 मोदक अर्पण करा। तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे काम करा। तुमची इच्छा काहीही असली तरी तुम्ही रोज घरी आणलेल्या गणेशमूर्तीच्या कानात कुजबुजत राहा। नंतर चतुर्दशीच्या दिवशी या देवाच्या मूर्तीचे वाहत्या पाण्यात, नदीत, तलावात किंवा समुद्रात विसर्जन करावे, जेणेकरून गणपती देवलोकात जाऊन देवलोकातील विविध देवांना भूलोकातील लोकांनी केलेल्या प्रार्थना सांगून लोकांच्या मनोकामना पूर्ण करू शकतील। गणपती बाप्पा मोरया।